Biological indicator, ambassador, and butterfly is a nice creature, right? Correct. Now, one of the important aspect is बटरफ्लाईज हे शेतकऱ्यांना देखील समजावून सांगत असतात, माहिती देत असतात की या वर्षीचं पर्जन्यमान, पाऊस कुठल्या दिशेने आणि कसा पडणार आहे. यू विल शॉक टू नो दिस, बट दिस इज अ फॅक्ट. I mean, the amount of butterflies and their direction of flying, their direction of migration also indicates that the rainfall, the percentage, the amount of rainfall, and the various direction of rainfall. How I'll tell you. This photograph is from SGNP Yeur. आणि हे अशा तऱ्हेची ही एकाच याच्यावरती बसलेली असतात. दिस इज अ प्री स्टेज, आय मीन मायग्रेशनच्या आधीची. फॉर दॅट पर्पज कपल ऑफ थिंग्स वी नीड टू अंडरस्टँड फर्स्ट. First of all, why butterfly migrates? Butterfly migrates from one place to another in two reasons. Two reasons behind this. One reason is extreme climate condition. That समजा भरपूर थंडी पडणार असेल एखाद्या ठिकाणी तर ती, सिन्स दे आर द कोल्ड ब्लडेड इन्सेक्ट्स, सो दे कॅनॉट सर्वाइव्ह इन मॅक्सिमम temperature of more than 50 and minimum temperature of 10 or 8. So wherever rainfall, जिकडे भरपूर स्नोफॉल वगैरे असेल, you will never find butterflies there. मायनस काही डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल, you will never find butterflies there. प्लस मध्ये म्हणजे 50-51च्या वेळेला येस, यू विल नेव्हर फाइंड, बिकॉज ते त्यांचे ब्लड आहे ते त्याला, सिन्स दे आर कोल्ड ब्लडेड, ते त्या टेम्परेचरला ऍडजस्ट होऊ शकत नाही. मग त्याच्याकरता त्याच्यापासून छुटकारा पाने के लिए व्हॉट दे डू इज दे मायग्रेट फ्रॉम अ प्लेस की जिकडे कमी अशा प्रकारचं व्हेरिएशन असेल. अँड बिलीव्ह मी, होल एशियन कॉन्टिनेंट, त्याच्यामध्ये देखील इंडियन सब कॉन्टिनेंट हा बटरफ्लाईज करता खूप चांगल्या प्रकारचा आहे. आपल्याकडे एकट्या देशामध्ये 1320 प्रकारच्या प्रजाती मिळायचं वन ऑफ द रिझन इज आपल्याकडे कुठेही एवढं एक्स्ट्रीम क्लायमेट नाहीये. आणि जिकडे एक्स्ट्रीम क्लायमेट आहे त्यांना इमिजिएटली त्याच्यापासून 300, 400, 500 किलोमीटर वरती त्यांना चांगल्या ठिकाणी येऊ शकतात. सो अगेन मुंबई, बेंगलोर, इवन फ्रॉम गुजरात ते ज्याला आपण वेस्टर्न घाट म्हणतो, गुजरात ते केरळ, हा खूप चांगल्या प्रकारे बटरफ्लाईज करता एक मस्त पॅच आहे. नाउ अ प्री स्टेज, द सेकंड रिझन फॉर मायग्रेशन इज इन सर्च ऑफ फूड. सी, आपल्याकडे ना आता मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की सगळेजण फर्स्ट ज्या वेळेला वेन द लॉकडाऊन वॉज डिक्लेअर्ड, एव्हरीबडी वॉज रशिंग टू, अरे नाही आपल्याकडे किराणा आणा, मग पाव आणून ठेवा, मग लोणी आणून ठेवा, मग किती दिवस चालेल माहित नाही. सो सगळेजण त्या भीतीपोटी सगळ्या गोष्टी आणून ठेवत होते. लॅटर ऑन गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स दॅट देर इज नो वरी, अत्यावश्यक सेवा आणि फूड्स अँड व्हेजिटेबल्स विल बी ऑन. आणि मग देन आपण पॅनिक कमी झालो. बट द अर्लियर स्टेज वेअर लाईक दिस. बट बटरफ्लाईजला असं काही नसतं, त्यांना काही लॉकडाऊन बिलडाऊन काही प्रकार नसतो, त्यांना काही गव्हर्नमेंट नसतं, त्यांना काही कोणी सांगत नाही. मग अशा वेळेला त्यांचं फूड म्हणजे काय, त्यांचं स्पेसिफिक प्लांट्स आर देअर फूड. सो एव्हरी टाइम बटरफ्लाईज बघत असतात ज्या वेळेला आजूबाजूला की आपल्याकडचं किती फूड प्लांट शिल्लक आहे. आणि ज्या क्षणी त्यांना कळतं की आपल्याकडे बाबा जास्त प्रकारचं स्पेसिफिक होस्ट प्लांट आता शिल्लक नाहीये, आणि जर का आपण तरी पण इथे राहिलो तर दोन्ही गोष्टी म्हणजे आपण स्वतः आणि ते फूड प्लांट या एक्सटिंक्ट होतील, या नष्ट होतील. अँड टू अवॉइड सच डेंजरस फिनोमेनो ते एका ठिकाणाहून इन सर्च ऑफ फूड दुसरीकडे ते मायग्रेट करतात. सो दीज आर द टू रिझन्स. नाव वन्स त्यांनी एकदा मायग्रेट ते करणार हे ठरवलं, त्यांच्या मनामध्ये आलं, ठरलं की देर आर सर्टन थिंग्स विच दे टेक केअर ऑफ. व्हेरी इंटरेस्टिंग इट इज. वन थिंग इज दे स्टार्ट रूस्टिंग. रूस्टिंग म्हणजे ते अशा ठिकाणी येऊन आराम करतात की जिकडे सगळेजण जमा व्हायला लागतात, जंगलामधले एक स्पेसिफिक ठिकाणी. अँड आफ्टर रूस्टिंग म्हणजे एकत्र येऊन रात्री ते आराम करतात आणि त्याच पेरीफेरीमध्ये फिरतात. नाउ आय विल एक्सप्लेन व्हॉट इज स्पेसिफिक मिनिंग ऑफ रूस्टिंग. समजा आपण सगळेजण इनर व्हील क्लबची ट्रिप आहे, आणि त्या ट्रिपला समजा तुम्ही सगळेजण कुठेतरी जाणार आहात. से इफ युअर पीपल आर गोइंग फॉर शिमला, आणि लेटेस्ट की मी म्हणतो अगदी खरं होऊ दे आणि तुम्ही सगळेजण शिमल्याला जाऊ देत,
बिकॉज आपण सगळेजण घरामध्ये बसलेलो आहोत गेले अनेक महिने. तर मग सिमल्याला जायच्या वेळेला तुम्ही सगळेजण म्हणणार की नाही आपण सगळेजण ना विमानाने दिल्लीला जायचंय आणि मग दिल्लीवरनं विल हॅव अ बस अँड देन विल गो टू मनाली और सिमला वेर एव्हर इट. सो तुम्ही सगळेजण डोंबिवली ठाणेकर आहात किंवा कल्याण डोंबिवलीकर आहात. सो व्हॉट यू विल ट्राय टू डू इज तुम्ही पहिल्यांदा आपापल्या कारनी वगैरे ना बॉम्बे सेंट्रल स्टेशनला जमाल किंवा मुंबई एअरपोर्टला जमाल. मग मुंबई एअरपोर्टला तुम्ही सगळेजण जमले की देन तुम्ही सगळेजण एकत्र दिल्लीला याल. अगेन दिल्लीला तुमच्या कोणाचा जरी प्लेन मिस झाला असेल किंवा कोणाला जमत नसेल तर सम अदर विल कम ऑन दिल्ली. मग दिल्ली एअरपोर्टला फायनल तुम्ही सगळेजण एकत्र जमाल. सो दिस इज रोस्टिंग. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून ही येतात आणि मग हा पाथ जो ठरलेला असतो ना हा पाथ पण असाच असतो आणि मग तुम्ही तिकडनं पुढे जाल. द बटरफ्लाईज फॉलो सेम टेक्निक. मग ते पहिल्यांदा इकडनं तिकडनं येतात अँड से दीज आर द मायग्रेटरी मॅप path is there and your SGNP is one of the hotspot as far as migratory butterflies are concerned because राजस्थान गुजरात मधनं येणारी बटरफ्लाईज ही तिकडनं जयपूर त्याच्यानंतर अहमदाबादच्या जंगलातनं ही सगळी येऊन फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा पहिला हॉटस्पॉट असतो येऊर SGNP ला अँड आफ्टर दॅट दे मूव्ह टू कर्नाळ्यावरनं फणसाड दॅट इज अलिबाग आणि मग डाऊनवर्ड्स कोंकण and this is how their migration takes place. So this migratory path is also there. Why I'm telling you these things are in detail because जर का एखाद्या वर्षी पाऊस होणार नसेल किंवा कमी होणार असेल तर त्यांचं मायग्रेशन तेवढं होत नाही किंवा ते कमी प्रमाणात होतं. सो जर का शेतकऱ्यांनी पूर्वीच्या काळी शेतकरी याचा अभ्यास करायचे अँड वेन एव्हर दिस फार्मर यूज टू सी इन द स्काय जसा तो पावसा पक्षी असतो वेन इट सेज पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा दॅट इज अ इंडिकेशन दॅट आता थोड्याच दिवसामध्ये मान्सून येणार आहे आणि तुम्ही लगेच आता सॉ सीडिंग करायला सुरुवात करा. सेम थिंग इज हॅपन्स विथ बटरफ्लाईज की त्याच्या आधी ते द अमाऊंट ऑफ द नंबर ऑफ बटरफ्लाईज फ्लू फ्रॉम नॉर्थ टू साऊथ दॅट मीन्स बटरफ्लाईज चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे. अगेन त्याचे व्हेरिएशन्स खूप आहेत. But one of my friend, Dr. Kalesh Sadasivan, is a person who has a specific data of butterfly migratory path from 2016 to 2020, and which covers Gujarat, Maharashtra, Goa, Karnataka, Kerala, Tamil Nadu, Andhra Pradesh. These states he covers. There are more than 250 volunteers working with him. And everyone has got their own job and out of passion they are all doing this. आणि त्यांनी आता ऑलमोस्ट एक याच्याबद्दलचा हॅबिटाट आणि कसं आहे त्या सगळ्या गोष्टी करायला घेतलेल्या आहेत. सो द पर्सन हू आर रिअली इंटरेस्टेड इन व्हॉलेंटिअरिंग दिस प्लीज कॉन्टॅक्ट मी. आय विल गिव्ह यू डॉक्टर कलेश नंबर अँड ही विल बी हॅपी टू ऍड अ बटरफ्लाय एन्थुझियास्ट इन दॅट. So these are the monarch butterflies, and there is a huge work is going on in America. And monarch butterfly migratory path is there, and government has restricted certain entries during that specific days of migration of butterflies, and lakhs butterflies migrates from one place to another. Such thing happens in India also, but people like us are not paying much attention. But nowadays the things are really changing and the government is really keen to have such studies, and they will be having soon we will be having our own migratory path in India. We'll move further now. फुलपाखरांचे डोळे. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय आहे विशेष. सो फुलपाखरांचे मित्रांनो डोळे पण खूप सुंदर असतात. Now I will explain about their eyes. Around 7,000 odd त्यांच्यामध्ये छोटे छोटे सेल्सनी बसलेले त्यांचे मल्टिपल आईज सारखं असतं. त्यांना असे बुबुळ नसतं त्यांना. आणि दीज आर ऑल कॉल्ड ॲज कंपाऊंड आईज. With the help of compound eyes, butterfly can at times see maximum 270 degrees. 270 डिग्री पर्यंत बटरफ्लाईज बघू शकतात. द व्हिजन ऑफ बटरफ्लाय इज नॉट द साईट इज नॉट दॅट गुड. दॅट इज ओनली दे कॅन सी 12 ते 14 फूट एवढंच ते बघू शकतात.
and plus they can see only black and white. त्यांना कलर दिसत नाही. बट द इंटरेस्टिंग फॅक्ट इज त्यांना अल्ट्राव्हायोलेट किरण दिसत असतात आणि फुलांवरचे सुंदर ठिपके आणि रंगसंगती त्यांना दिसत असते. त्याच्यामुळे ती फुलपाखरं त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. आणि एवढं सुंदर असल्यामुळे फुलपाखरांच्या डोळ्यांचे डायरेक्टली म्हणजे जसं आपल्याला एक मेंदू असतो आणि तो सगळं आपल्या शरीरावरती कंट्रोल ठेवून असतो, बट बटरफ्लाय हॅज गॉट मल्टिपल ब्रेन्स. आणि मग आय साईट करता वेगळा, रेस्पिरेशन करता वेगळा, असे वेगवेगळे त्यांच्याकडे सेगमेंट्स केलेले असतात. आणि याच्यामधनं त्यांच्या डोळ्यांच्या कंपाऊंड आईज मधनं त्यांना खूप चांगल्या प्रकारे आजूबाजूच्या गोष्टी म्हणजे 12 ते 14 फुटाच्या अंतरावरच्या चांगल्या दिसू शकतात. द सेकंड अँड इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ देअर आईज म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये ना फुलपाखराच्या डोळ्यांमध्ये अपर मोस्ट राईट साईडला जे दिसेल हे डबल हे असतं. त्याच्याकरता मायक्रो लेन्स लागते. द पर्सन हु आर रिअली इंटरेस्टेड इन फोटोग्राफी ह्याच्याकरता मायक्रो लेन्स मी हे फोटो मी काढलेले आहेत. आणि द राईट वन यू कॅन सी इज अ मॅप बटरफ्लाय, ज्याला ऍक्च्युली दोन प्रकारचे मध्ये रेष आणि दोन प्रकारचे रंग असलेले डोळे आहेत. आणि हे टू हॅव अ सच काइंड ऑफ फोटोग्राफ यू हॅव टू रिअली गो क्लोजर. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याच्या जवळ जाता त्याच्या वेळेला ना म्हणजे सी दीज आर द फ्यू टिप्स आय एम गिव्हिंग यू. याच्या करताना मला सगळ्यात जास्त उपयोग झाला प्राणायामचा. नाव यू विल सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ योगा अँड प्राणायाम. आय मीन व्हॉट इज द यूज ऑफ योगा अँड प्राणायाम इन फोटोग्राफी. फ्रेंड्स, येस, योगा अँड प्राणायाम याच्यामुळे काय होतं की ह्या एवढ्या फुलपाखरांच्या जवळ जायचं ना तर आपल्याला श्वासोच्छ्वासावरती नियंत्रण ठेवावं लागतं. आपण नेहमीसारखा जसं धावून आलं की असा प्रकारचा श्वासोच्छ्वास करून चालत नाही. कारण तेवढासा देखील आपण काही ना काही अन्न खाल्लेलं असतं, काही ना काही प्यालेलो असतो आणि केमिकली ते एकदम स्ट्रॉंग असतात आणि इमिजिएटली त्यांना तो लगेच फ्रेग्रन्स जातो आणि ते उडून जातात. आणि मग त्यावेळेला तुम्हाला बटरफ्लायच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला चक्क श्वास रोखून धरावा लागतो आणि रोखून धरल्यानंतर तुम्हाला सच काइंड ऑफ फोटोग्राफी इज पॉसिबल. नाव बटरफ्लाय शेप्स वी आर आपण थोडेसे आता शेवटाकडे येत चाललेलो आहोत. नाव माझे काही मगाशी फोटोग्राफचा उल्लेख झाला तर त्यातले काही फोटोग्राफ तुमच्याकरता खास आणलेले आहेत. याच्या शेप्स वरती लक्ष ठेवा, याच्या आकारांवरती लक्ष ठेवा आणि ऑफकोर्स द कलर कॉम्बिनेशन अँड द पॅटर्न प्लीज हॅव अ लुक. आणि असे हे फोटोग्राफ काढण्यामध्ये मंडळी दिवसेंदिवस जातात. आय वुड म्हणजे इथे ना मी तुम्हाला वेन एव्हर वी आर इन द डीप फॉरेस्ट त्यावेळेची तुम्हाला गंमत सांगतो की आम्ही असे सकाळी ज्या वेळेला या बटरफ्लायच्या मागे जातो तर त्याच्या वेळेला अर्ली मॉर्निंग आम्हाला उठावं लागतं अराउंड 5:30-6 o'clock मॅक्सिमम लेट. बाय 6-6:30 जे काही आमचं राहायचं ठिकाण जंगलामधलं असेल ते सोडावं लागतं. अँड बाय 7:30 मॅक्सिमम लेट 7:45 वी शुड बी देअर ऑन स्पॉट. दॅट इज बिकॉज द फर्स्ट सनरेज ज्या वेळेला साधारणपणे 7, 7:15च्या सुमारास येतात. नाव 7-7:15 इज व्हॉट आय एम टेलिंग यू इज मुंबई टाइम. बट इफ यू व्हिजिट टू नॉर्थ ईस्ट त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. आपल्यापेक्षा ते लोक 2.5 तास मागे असतात. म्हणजे आय मीन त्यांच्याकडे सनराईज म्हणजे आपल्याकडे 7 वाजलेले सनराईज होतो, त्यांच्याकडे तो पहाटे 5 वाजता सनराईज होतो. सो इफ यू वॉन्ट टू हॅव अ रिअल गुड फोटोग्राफ इन नॉर्थ ईस्ट यू हॅव टू गेट इट अप मॅक्सिमम लेट बाय 4:30 in the morning and you have to be ready maximum late till 5 and you should start your journey by 5:15 and you should reach to forest maximum late to 5:45. आणि मॉर्निंग 6 वाजल्या टू 8 जी धमाल असते. these are the photographs of Indian sunbeam. I mean these are not northeast, these are from Tungareshwar, shotted at around 8:15 and these the upper one is female and lower one is male, so that much drastic difference is there. Silver streak blue, now you will see
व्हॉट इज अ ब्लू, याच्यामध्ये ब्लू काय आहे. नाव द थिंग इज याच्यामध्ये ब्लू हे आहे. ओपन विंग केल्यावरती हे असं दिसतं आणि क्लोज विंग असं दिसतं. देर इज अ वन डॅम कॉल्ड ॲज पेल्हार डॅम विच इज इरेक्टेड बाय अ ब्रिटिशर्स. अँड ज्या वेळेला रेल्वे वसई म्हणजे मुंबई मधली ज्या वेळेला ठाण्याची पहिली रेल्वे होती आणि ज्या वेळेला वेस्टर्न रेल्वे चालू झाली त्यावेळेला त्यांनी असे वेगवेगळे डॅम्स आहेत की नाहीत जे साधारणपणे रेल्वे लाईन पासून एक इन द पेरीफेरी ऑफ 3 to 4 किलोमीटर्स त्यांनी ते करून ठेवले होते. दॅट इज बिकॉज दे रिक्वायर अ कॉन्स्टंट सप्लाय फॉर दॅट स्टीम इंजिन. आणि त्याच्याकरता त्यांना कुठल्याही पाईप म्हणजे नुसत्या पाईप वॉटरला ॲडिक्वेट वॉटर सप्लाय असण्याकरता त्यांनी असे डॅम्स उभारले होते. वन ऑफ द डॅम is you may be or you may not be aware, one of the such beautiful dam is located in Airoli. तुम्ही सगळेजण ऐकून शॉक व्हाल. येस, जो कळव्याचा जो डोंगर आपण बघतो त्याच्यामध्ये ना एक दिघा नावाचं गाव आहे, दिघा. त्याच्यामध्ये कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला तर खास असल्या हिडन प्लेसेस आहेत, जाऊन बघा. सध्या खूप घाण आहे तिकडे, पण त्याला काही इलाज नाही. इफ यू वॉन्ट टू सी अ डॅम तर तुम्ही जाऊन बघा. तो ब्रिटिश कालीन डॅम आहे आणि त्या डॅम मध्ये आजही त्यांनी तसं ठेवलेलं आहे. द सेम थिंग फॉर अ सेंट्रल लाईन दे हॅव क्रिएटेड ऍट दिघा. द वेस्टर्न लाईनला त्यांनी पेल्हारला डॅम क्रिएट केला होता, पेल्हार. अँड सध्या तो डॅम त्याच्यामधनं वसई विरारला पाणी जातं आणि तो डॅम त्यांनी ठेवला होता. त्या डॅमच्या आजूबाजूला हे काढलेले फोटोग्राफ आहेत. यामफ्लाय, वन ऑफ माय फेवरेट बटरफ्लाय. याचं मराठी मधलं नाव यामिनी आहे. अँड सुरणाच्या झाडावरती हे एग ले करतं. अँड दिस इज अ ओपन विंग ऑफ यामफ्लाय. नवाब, दीज आर द फ्यू बटरफ्लाईज फ्रेंड्स की ज्यांची नावं ना पूर्वीचं म्हणजे यू कॅन सी अ क्राऊन लाईक दिस, म्हणजे जसा एक मुकुट असतो की नाही त्या मुकुटाचं डिझाईन इज देअर and on its wings, and hence it is called as nawab. There are different 9 types of nawabs are there. This is common nawab. हा येऊरला काढलेला फोटोग्राफ आहे. अत्यंत सुंदर फुलपाखरू. The one of the key feature of this butterfly is you will never ever find this butterfly on flowers. You will find this butterfly either in mud or on the excrete of human or mammals. I mean प्राण्यांच्या आणि यांच्या excrete वरती हे असतं बटरफ्लाय. कमांडर, सी the butterfly, so naming of butterfly where maximum takes place in the by Winter Bleeth and Evans in 1932 to 1956. आणि त्यावेळेला ब्रिटिशर्स वेअर रुलिंग अस. तर त्यावेळची जी त्यांची ब्रिटिश सोल्जर्स होते ते जंगलामध्ये अभ्यासू ते लोक असल्यामुळे ते जंगलांमध्ये जायचे आणि जंगलांमध्ये मग त्यांनी बऱ्याचशा फुलपाखरांचा अभ्यास केला. सो द मॅक्सिमम नेम आर लाईक बट कमांडर, सोल्जर, सार्जंट, कॉन्स्टेबल, कमोडोर. दीज आर द नेम्स विच इज गिव्हन ऑन द स्पेसिफिक डिफेन्स वाल्यांच्या रँक वरनं ही नावं त्यांना दिलेली आहेत. हे बघा, कॉन्स्टेबल. Important aspect of constable is, I mean, why this butterfly is maybe named as constable. One of the story is like जे कॉन्स्टेबल म्हणजे आताचे जे हवालदार असतात त्या कॉन्स्टेबलचा युनिफॉर्म आहे की नाही तो आताच्या सारखा नसतो. पूर्वीच्या काळी म्हणजे इन अर्ली 50s-60s ना लाईक ब्लू असायचा. दादा कोंडकेंचा तुम्ही पांडू हवालदार वगैरे पिक्चर जे जुन्या जाणती मंडळी असतील त्यांनी बघितलेले असतील तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या हवालदार लोकांचा असा युनिफॉर्म होता आणि म्हणून त्याच्यावरनं याचं नाव कॉन्स्टेबल असं ठेवलेलं आहे. सेम तसंच प्रकारचे त्याच्यामधले रंगसंगती आहे. सो दीज आर द फ्यू बटरफ्लाईज मी तुम्हाला आता दाखवले. लास्ट बट नॉट लिस्ट, मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटचं माझा एक विचार मी मांडतो अँड I will stop here then. The thing is to have a butterfly garden, couple of things required at our home. घरामध्ये आपल्या बटरफ्लाय गार्डन होतं का? येस, होऊ शकतं. नेक्टर प्लांट अँड होस्ट प्लांट. मग नेक्टर प्लांट म्हणजे काय तर ज्याच्यावरती मगाशी आय एक्सप्लेन यू की वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात ती. मग कोणती कोणती फुलं? द एक्झोरा इज द बेस्ट वन. देन सदाफुली. अशा प्रकारची झाडं आपण आपल्या घरात स्टेची स्टार्फा, जमैकन स्पाइक्स अशी लावलेली असतात. याच्यामध्ये जवळपास माझ्याकडे आय एम गोइंग टू राईट, आय मीन द प्रोसेस इज ऑन. सून माय बुक विल बी रिलीज इन मराठी अबाउट बटरफ्लाईज आणि ज्याच्यामध्ये मी जवळपास
2000 डिफरंट प्लांट्सची नावं मी तुम्हाला सांगणार आहे त्या बुकमध्ये, की जी कोणती होस्ट प्लांट म्हणून आपण करू शकतो. आणि नेक्टर प्लांटची मी तुम्हाला जवळपास 250 नेक्टर प्लांट्सची यादी मी तुम्हाला त्या पुस्तकात असणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं म्हणजे कोणती असणार आहेत ती सांगायची. आणि होस्ट प्लांट घरामध्ये लावू शकतो का, तर येस, कढीपत्ता इज अ बेस्ट होस्ट प्लांट. ज्याच्यावरती 3 प्रकारची हे करू शकतो, लिंबू वर्गीय वनस्पती आपण लावू शकतो. बट द ओनली थ्रेटन फॉर कढीपत्ता इज घरामधली आपण फोडणी करायला बसलेलो असतो आणि त्यावेळेला पटकन लक्षात येतं की अरे कढीपत्ता संपला आणि आपण पटकन जाऊन तो तोडतो. तर असं आपण करणार असू तर त्याच्याकरता तो कढीपत्ता नाही, त्याच्याकरता ते होस्ट प्लांट नाहीये. सो प्लीज ते अवॉइड करा. अँड देन देर आर मल्टिपल प्लांट्स यू प्लांट इट ऑन युअर टेरेस गार्डन, घरामध्ये हे तुम्ही प्लॅन करू शकतात. अँड दॅट विल डेफिनेटली हेल्प बटरफ्लाईज. सध्या 60% ऑफ बटरफ्लाईज, मध्यंतरी माझा रेडिओवरती कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये मी हे बोलून दाखवलं होतं की 60% बटरफ्लाईजची मंडळी संख्या घसरलेली आहे. आणि असं असताना मग आपली जी आत्ताची बच्चे कंपनी मी बघतोय, आणि अशा मुलांना जर का आमच्या काळी फुलपाखरं चांगली होती असं सांगायची वेळ तुमच्या माझ्यावरती येऊ नये, याच्याकरता आपणच मनापासून काही प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यातला एक प्रयत्न असा असेल की आपण आपल्या घरामध्ये, सोसायटीमध्ये जिकडे कुठले जागा असेल तिकडे आपण बटरफ्लाय करता ची प्लांट, ती काही वेगळी नसतात, बिलीव्ह मी. सीताफळ आहे, अशोक आहे, जांभूळ आहे, पेरू आहे, त्याच्यानंतर वड आहे, पिंपळ आहे, काटेसावर आहे, पळस आहे, पांगार आहे, अशी अनेक झाडं जी आपल्या लहानपणापासून आपण बघत आलेलो, तीच सगळी झाडं फुलपाखरांना होस्ट प्लांट म्हणून लागतात. फार काही विशेष अशी कुठली काही फार मोठी नसतात. आताच परवाच आपण मागच्या आठवड्यामध्ये दसरा साजरा केलेला आहे. आपटा हे एका फुलपाखराच्या 3 प्रकारच्या फुलपाखरांचं होस्ट प्लांट आहे. सो अशा अनेक झाडं आहेत की ज्या झाडांची आपण फक्त लागवड केली की पुढची कामं सगळी बटरफ्लाईज करतात. सो माय सिन्सिअर रिक्वेस्ट विल बी टू यू की हे खूप सुंदर क्रिएचर आहे, खूप छान आहे, खूप विलोभनीय आहे, परंतु याचं जतन करणं तुमच्या आणि माझ्या हातात आहे मंडळी. इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि पर्यावरण दक्षता मंचाचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी मला आज इथे या गुगल मीटच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला परवानगी दिली आणि सगळ्यांनी मला सांगितलं की या वेळेला आपण करू शकू का. अँड आय इमिजिएटली ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी. सो ऑनरेबल प्रेसिडेंट, सेक्रेटरी, थँक्यू सो मच. अँड पार्टिसिपंट, थँक्यू व्हेरी मच.